महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। पेझारी चेकपोस्ट ते चरी या गावापर्यंतच्या रस्त्यावर स्ट्रीट लाईट बसवण्याचं महत्त्वाचं काम नुकतंच पूर्ण झालं असून याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या उपक्रमाची संपूर्ण संकल्पना आणि अंमलबजावणी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुभाष उर्फ पंडित शेठ पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे शक्य झाले। ग्रामीण भागातील सुरक्षेच्या दृष्टीने तसंच रात्रीच्या वेळी नागरिकांना सुलभ वाहतुकीसाठी या कामाला ग्रामस्थांनी दीर्घकाळ मागणी केली होती। शेवटी एमआयडीसी मार्फत हे काम पूर्ण करण्यात आलं। स्ट्रीट लाईटच्या लोकार्पणाचा कार्यक्रम भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ चित्राताई पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडला। यावेळी पेझारी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ प्राजक्ता म्हात्रे, सौ प्रीती पाटील, सौ मेघा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामस्थांनी यावेळी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून पंडित शेठ पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले। या सोहळ्यात बोलताना मान्यवरांनी सांगितलं की प्रकाश व्यवस्थेमुळे परिसरातील सुरक्षेची हमी वाढेल, तसंच प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी मोठा दिलासा मिळणार आहे। गावचा विकास, सुविधा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सातत्याने प्रयत्न केले जातील असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। या कार्यक्रमामुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण होतं। पेझारी चरी मार्गावर झालेली ही सुविधा ही केवळ सुरुवात असून आगामी काळात आणखी विकास कामं राबवली जातील अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली। महाराष्ट्रामध्ये प्रशासक आहे, सीओ प्रशासक, त्याच्यामुळे अधिकारी ऐकत नाही, नगरसेवक नाही आणि त्याच्यामुळे आलेला निधी चित्रा पाटील ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या नाही तर राज्य सरकारने 15वा वित्त आयोगाचा निधी थांबवला। त्याच्यामुळे उत्पन्नाचं साधन नाही, मोठ्या पंचायती असतात त्यांच्या पगारावरती खर्च करायला लागतो, स्वच्छतेवरती खर्च करायला लागतो। ही परिस्थिती आहे। पुन्हा एकदा सरपंच आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना धन्यवाद देईन, कारण मी काय आमदार नाही, आपल्याकडे काय मोठी सत्ता नाही। आता आपण 2 महिन्यामध्ये केलंय, पण हे काम मी माझी असताना आणि बीजेपी गेलो नाही तेव्हा केले नाही। आता काय विकास निधी काय कमी पडणार नाही, निश्चित आपण विकास निधी वाढवू आणि आपलं मॅनिफेस्टो हे गरीब लोकांचं काम करणं हेच आहे। आपण सत्तेच्या बाहेर गेलो, जनतेने अनेक वेळा आपल्याला सत्ता दिली, आपण त्याचा त्याग केला, त्याचा तोटा असा झाला की अन्य लोकांनी फायदा घेतला। आपली शिडी वापरून लोक एव्हरेस्टला बसली आणि आपण एव्हरेस्ट पर्वतावरून आपल्याला खाली आलेलं आहे। हे जर आपण केलंच नसतं तर लोकांचे जे प्रश्न आहे मी तुम्हाला धन्यवाद देईन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.